रीतीने आम्ही दुसऱ्या ठिकाणी जात आहेत. गोट मालक पकडलो आहे. माझ्या गर्लफ्रेंड कॅडबरी दिली 10 रुपये ना. काय लोकांना देणार नाही बरोबर आहे. त्याची गर्लफ्रेंड कोण? मोदक आणि एक दुसरी त्याची गर्लफ्रेंड आहे. ही जी कॅडबरी ती मोदक असते ती मुंबईला असते. बट ही कॅडबरी दिली ते इकडची गर्लफ्रेंड आहे. त्याची हौसा नाव आहे तिचं. आदिवासी ही तिने तिला कॅडबरी दिली 10 वाली. हौसा आमचं शेत शेत आहे तुमचं राज शेळक्यांचं शेत. राज बोलतो आमचं शेत आहे काय त्याला माहित नाही. काय नाही जागेवर भांडण चालू आहे. जागा लवकरच आपल्या नावावर होणार आहे. तुम्ही बोला ही झाडं आमची आहेत. आमचा काय नाही. आम्हाला असं दिलं इकडं. गोट मालक अशा रीतीने आम्ही इकडे जा. ही कलिंगडीची बाग आहे. हा. आता जर नाही आहेत कलिंगडी लिंबू काढायला जायचं. लिंबू काढायला लिंबू आम्हाला लिंबू पाहिजे लिंबी नको. म्हणजे मालकाला त्याला कसला असा व्ह्यू वाटतो बघा खतरनाक अशा रीतीने. बघा किती मस्त व्ह्यू आहे. बघा आमची जमीन आहे. नाही. ही आमची जमीन आहे. रॉकेट अशा रीतीने बघा शोधा तुम्ही कसला व्ह्यू दिसतो तुम्हाला बघा. खत्री चिंबोरा निघालेले आहेत. चिंबोऱ्या निघाल्या आहेत. केवढं मोठं मोठे आहे. तुम्ही खायचं असलं तर आम्हाला लगेच कॉल करा. आम्ही लगेच रसा बिसा बनवून तुमच्या हातात देतो. आता आम्ही आलो इथे. आता कलिंगडची शेती होती आमच्या इथे. दाखव जरा तिकडे. तर आता ती शेती अजून चालू नाही झाली आहे. तर ती थोड्या महिन्याने 1 महिन्याने चालू करतील. ही बघा ही शेती. आमच्यातला स्थानिक म्हणजे बोलत ना 80 वयाचा माणूस आहे ह्यो. त्याला सगळं आम्हाला माहिती आहे. त्याला देवाने आलाय ना ते सांगितलं. चला. इकडे फुलांची शेती होते. इकडे कलिंगड लावतात आणि थोडा ना तिकडे भाजी वगैरे. हा एकदम मातीतला माणूस आहे एकदम. घेऊन जात होतो आम्ही आता. तुम्हाला दाखवतो हळूहळू. लहान पुढे काय काय होतं किती मजा असते गावी. बघा ही किती लहान पोरं आलेली आहेत. अशी मज्जा तुम्हाला मुंबईला कुठेच नाही भेटली. थांबा तुम्हाला आता अशा प्रकारे गावाची मज्जा आहे ना ती कुठेच नाही. तुम्हाला अशा प्रकारचं किचन लोकांचं घर दाखवतंय. किचन तुम्हाला सगळं दाखवू शकतो. प्लस कसं प्लस असतो ते. हा गावचा माणूस आहे. बॅगी घालून फिरतोय. हे काय माझे 2 पाय राहतील त्याच्यामध्ये. तुम्हाला इथली बॅगीची ना किंमत समजत नाही. तर पहिले जखीन राहायची 200 रुपये दे का. 1998 मध्ये जखीन राहायची ती. ते आता हाय की नाही माहित नाही. आणि रात्रीच्या टायमात जर तुम्ही इथं आलात तर तुम्हाला इथं चकवा लागण्याची शक्यता आहे. आणि बघू शकता एवढी झाडी आणि जंगल आहे पूर्ण. म्हणजे कोणी आलं ना एकदा मी देखील इथं आलेलो तेव्हा चकवा लागलेला आणि तो पण कसला खेकड्यांचा. तर चला या नाही इथे फिरू शकत. तुम्हाला दाखवतो. कलिंगडची शेती वगैरे करतात तर त्यांचं तिथे ते झोपडी असते. तिथे ते राहतात वगैरे सगळं. लाईट वगैरे बॅटरीवर वगैरे सगळं करतात ते. तर पुढे गेलो ना तर तिथे कोकमची झाडे वगैरे आणि लिंबीची झाडे वगैरे असतात. तर तुम्हाला आम्ही दाखवतो. आता कोकम नसतील पण दाखवतो तुम्हाला झाडं वगैरे कशी असतात. चला. हा आपल्या इथला न्यूचं झाड आहे. न्यू एक फळ आहे. जाम भारी लागतं एकदम गोड मस्त लागतं. हा याला न्यू बोलतात. हा न्यू आहे. न्यू बोलतात. आणि आतमधून आहे ना हा खूप मस्त लागतो. हा कच्चा आहे. हा पिकल्यावर आपण याला खाऊ शकतो. झाड आहे. हा न्यू आहे. न्यूचा भाव लिंबू. न्यूचा भाव लिंबू. टेस्ट आहे ना जराशी आंबट तुरट अशी आहे. पण तिची कशी एकदम आंबट लागते. लिंबू तो लिंबू आहे आपला. चालला तर पुढे बाबा इथे भेटले इथं. चला 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 पुढे चला बाबा पुढे चला पुढे चला. काय किती मस्त ओपन व्ह्यू आहे. आणि कलम आहेत आमच्या आंब्याची. अशा प्रकारे ब्लॉगरला पण धावायला होते सगळी. इकडे दाखव ना. इकडे तुम्हाला दाखवतो. हे जे तुम्हाला जमिनीमध्ये खड्डे दिसत आहेत तर पावसा याच्यामध्ये मोठे आणि खेकडे भेटतात. तर ते लोक पकडायला येतात इथे.
तो उचलून घे तिथे मेलेलं आहे ख्रिश्चन लोक. ख्रिश्चनचा कधी ठेवलेला आहे. चला चला पुढे तुम्हाला सगळ्यांना घेतोय ना मी. व्हिडिओ चालूच आहे. पेरू तर नाही आलेले. ही आमची कलमांची झाडे आहे बघा, आंब्यांची कलम. आता उन्हाळी महिन्यात याल तुम्ही तर इथं खूप सारे आंबे भेटतील तुम्हाला. कोकमचं झाड आता आम्ही कोकमाच्या झाडावर नेतो आणि ते कोकम. चला अशा प्रकारे आपल्या राज शिर्के कोकमच्या झाडावर नेणार आहेत. कोकम खायला मिळतील. चला टालिया शेती कुणाला पुरस्कार दिला एवढा? कोकम खायला नेतोय ना, मग टाल्या पाहिजे. बालू ह्याच्यावर हे दिसत आहेत ना तुम्हाला बघा, हे गोडी उले हे आहेत ना, हे अशा अंगावर चढले ना की जाम बेकार चावतात. सगळ्यांनी पुढे जा. ए शिवम इकडे फोटो काढू पकड. आता असं व्ह्यू चांगले कॅमेरामॅन लवकर पुढे. चष्मा कुठं आहे? घेऊन आलोय मी रानामध्ये. ऊन लागतंय म्हणून सनग्लासेस घातलेत. कोकम हा लाल कलरचा असतो. हा आणि हा आहे ना आमचा स्पेशल कोकणाचा कोकम. कोकणातला कोकम तुम्ही बघा कसा आहे. कोकमाचं झाड इथे नाही, तिकडं आहे. हे तो तिकडं आहे. तोडला काय त्यांना माहिती नाही आपण येतोय. इथे बघा कोकमाच्या झाडाची वाढणा झालेली आहेत. शेती आहे पूर्ण. आता शेती नाही करत इथे सध्या, पाणी नसल्यामुळे भाजी करतात. बघू शकता डोंगर लांब पर्यंत डोंगर दिसतात. मस्त छान व्ह्यू आहे. तर आता बघूया पुढे दाखवतो तुम्हाला. काय नदीत चालले आता लवडू. काय माहितीये का, आम्ही जरा खूप दिवसांनी आलो. दिवसांनी नाही, बघायला गेलं तर खूप वर्षांनी आम्ही इकडे आलोय. त्यामुळे आता जरा जागा विसरायला होते. बट कोकमाचा झाड इथे होता. तो काही कारणामुळे मला वाटतं वीज पडली का काय झालं, पण तो जळला गेला. आता तिथे तो कोकमाचं झाड नाही. आमचे ज्ञानी बाबा नाही शकत, तुम्हाला सगळं सांगतील. बाबा एकटा आलाच नाही बाबा. अक्षय खामकर बाबा त्याला सगळं अगोदर माहिती त्याला सगळं माहिती असतं. अक्षय खामकर नाहीत, त्यांना आधीच माहित असतं. मला माहित होता हा झाड जळलाय. त्यांचा एक माहित होता हा झाड झालेला. त्यांचा एक फेमस डायलॉग आहे, मला माहित आहे. आता त्यांना काय माहित आहे ते आम्हाला नाही माहित, पण त्यांना सगळं माहिती असतं. साया आला घरी. सायाला काय नंतर त्याचा खाऊ मी खाल्ला घरी असं त्यांचं बोलणं असतं बाबा. तो जाऊ द्या आता ते विषय. आपण सध्या दुसरीकडे आलोय. त्यांचं बोलणं म्हणजे मी तुम्हाला सांगतो, अक्षय खामकर त्यांचं बोलणं ऐकायला म्हणजे त्यांना तुम्ही असं विचारलं तुम्ही कुठे होता काय केलं तर ते सकाळपासूनचं रुटीन सांगणार तुम्हाला. म्हणजे साई आला घरी, साईचा खाऊ खाल्ला, साई नंतर हा साई असा आहे. तो लहान होता, आता मोठा झालाय. तर मी सकाळी गेलो, मग ज्ञानेदादा आला, इंदापूरला गेलो. नंतर मग आलो, झोपलो, तुला फोन केला, मग फोन नाही उचलला, मग झोपलो परत. मग तुम्ही राज आणि तू इंदापूरला गेला, नंतर आलात. मग जेव्हा आम्ही सांगतो आम्ही इथे गेलो, मला माहिती होतं. मला माहित होता त्यांचे शब्द असतात असे. कॉमेडीचा विषय सिरियस घेऊन ये. तू बोलतोय ना, नीट नव्हता बोलत, परफेक्ट सांगत होतो. तू बोलायचा इथे आमच्या गावातली काही लोक दाखवतो. आमच्या गावातली 2 मित्र लोक आले आहेत. आमच्या गावातले असे आदिवासी लोक तिथं प्रकट झाले. तिथं गलबील टाकून
हे बघा आता मासे पकडायला चालले तुला पण तो जा काहीतरी दोन शब्द बोल इथं. गावातली 2 लोक दोन शब्द काहीतरी बोल इथं. काहीतरी बोल कुठं काय कसे आता ही लोक चाललेले आहेत मासे पकडायला तुम्ही मासे बघा खायला सगळ्यांनी मासे पकडायला जाऊ आपण चलो बघूया आमच्या कसे गावात पकडतात तुमचं चला स्वागत आहे. कुठे चालला तुम्ही इथंच का हा इकडे पुढे चला चला बघू चला बघू मी दाखवतो बघा आता ही लोक कसे मासे पकडतात गलाने या लवकर या. ना तू स्टॉप कर स्टॉप कर ना स्टॉप कर चालू कर एक टाइम हो कपडे कपडे काढायचे हा चालेल फोन करतो चालू कर हे बघा आता ही जमीन बघा कशी झालेली आहे. पावसामुळे पूर्ण पाऊस हे बघा आपण जाऊ बरोबर मेघा पडल्यात त्याच्या आता तुम्हाला नदी बघायला काय आता तुम्हाला एक नदी दाखवतो ही खुफिया नदी एकदम तिकडे कोण येत नाही मासे पकडायला जास्त करून पण आता ही लोक आलेत कारण की एकदम खुफिया जागा आहे आणि जास्त कोणाला माहीत पण नाही. आणि इथं भूतप्रेत पण असतात त्यामुळे बघा तो प्लस चिन्ह घेऊन आलाय. दाखव रे मला फक्त लॉग मध्ये येऊ नको हा प्लसचं चिन्ह आम्ही घेऊन प्लसचं चिन्ह आम्ही सोबत आणलंय का इथे ख्रिश्चन भूत आहेत. आदिवासी लोक बघू शकता तुम्ही ते बघा हे बघा आदिवासी लोक मासे आलेले आहेत हे बघा प्रथमेश शुतेकर ही आमच्या गावात नदी आहे. इथे जास्त कोणी मासे पकडायला नाही येत. काही लोकांनाच पाहिजे. काय कारण इथं अशा प्रकारे मगर खूप फिरत आहे. कॅमेरा इकडे पकडू द्या मासे दोघं लोक बघा ते मासे बरोबर द्या ना मासे पकडायला नदी दाखव नदी माहित नाही ब्रिज बीच बघा कसं तुटलेलं भेटलेलं इथे जास्त करून भूत अशा रीतीने गळ टाकायला म्हणजे शांत जेवढं माणूस राहील ना तेवढं माणसं लागतात इकडे. कसं माहिती आहे आता आम्हाला इथे आमचा आंबे माणूस सोनू प्रशांत उतेकर हे असे आम्हाला गाईड इथे करणार आहे सगळ्यांचे सोनू दादा हे बघा आणि घर सध्या तिथे सध्या टाय तयारी आहे सध्या बघू सध्या काय लागतं ठेवा सगळ्यांनी. आणि आमचे रोशन मुंडे गांडूल लावते सध्या इकडे बघ रोशनदा हां रोशनदा हां गांडूल बघ चटणी कर त्यांची हे ज्याने ना मासे आहेत ना लवकर लागतात. आणि आमचे खडू पाण्यातले आमचे उर्फ असे गाडलेले बांधलेले सध्या टाकायचं इकडे मी पाहू शकता. बघा हा पहिला गल बघा तो कसं गांडूळांना लावतोय बघा गांडूळ ते गलाला लावले गेले ते बघ तिकडे बोललो दुसऱ्या मला सांगितलं ना आता गांडूळ गलांना लावतात विचारून झोपलाय. आणि आता हा पहिला गल बघा तुम्ही कसा तो मासा काढतो. हा पण येडा हा पहिला गल गेलेला आहे सोनू दादाचा. हे बाबू बालू हा कोण आहे बघू शकता तुम्ही. भारत थोडा आलेस का हे करा आले बघा ही व्हाईट काठी आहे. ही जशी खाली डुबते तसं आपल्याला समजतं की मासा लागलाय त्याला. कारण काय माहिती आहे आपण राजशिर्के आहे ना आपण आंबे माणूस आहे